गाइस 1 मिनिट हा. हा गाइस, सो मी तुमचा दर्पण भावसार खूप दिवसानंतर आलो आहे यूट्यूबवर परत. आणि माझा उद्या आहे पेपर सेमिस्टरचा, 3rd सेमिस्टरचा पहिला पेपर आहे POC 2. थांबा मी तुम्हाला आहे ना माझ्या नोट्स दाखवतो मी कशा. मला म्हणजे मी घरच्याला सांगतो की माझा अभ्यास होत नाही. घरचे म्हणता एक कर, पण एकच गोष्ट आहे काहीच की अभ्यास आपला म्हणजे मन लावून करू शकतो आपण. ह्या गोष्टी काहीच हे जर घेतलं तुम्हाला डाससुद्धा जाऊन रात्री झोपताना. एक मिनिट पुढचा कॅमेरा स्विच करतो. असा माझा पसारा पडला आहे बा, असा पसारा पडला आहे असा. एवढ्या नोट्स ह्या काय डोक्यात घुसत नाही, काहीच डोक्यात घुसत नाही काहीच बिलकुल. जेवणच केलेलं नाही मी सकाळपासून. अभ्यासाच्या टेन्शनमध्ये जेवणच केलं नाही. सही नुसता ढेकार देतोय काहीच. माझं काय असा सेटअप केलाय मी. आणि आतापासून आपल्याला असं कंटिन्यू व्हायचं ना, फुल नीच, एकदम नीच कंटिन्यू व्हायचं आहे. एकदम खतरनाक डोक्यात माझ्या आयडियाज आहेत. नवीन प्लॅन आणतोय मी, नवीन एक्झिक्यूट करायचं आहे आपल्याला. बिलकुल टेन्शनची गरज नाही. आपलं चॅनल एकदम खतरनाक ग्रो करणार आहे गाईस. ऑलवेज बी पॉझिटिव्ह गाईस. मुझे फरक नहीं पड़ता. हे माझं हास्य आणि हास्याच्या मागं दुःख खूप आहे गाईस. आणि माझी हसी जिसने रोक के रखी ये गाईस. हे बघा, नॅफ्थॅलिन, फिनॅल्फ्रिन. ग्रामपंचायत काय करू राहिली? तुमची ग्रामपंचायत काय करायली हे सांगा म्हणालो आम्हाला. काम आले काय करायला? जाऊ दे गाईस एवढा का विषय नाही का. थांबा, उद्या माझा पेपर आहे आणि आम्ही हॉल तिकीटच काढलेली. मी जस्ट माझ्या फ्रेंडला फोन केला. भाई म्हणतो हॉल तिकीट आहे का? हॉल तिकीट नाही म्हणे. तर बदमाशी रुकणी नाही चाहिए गाईस. टेन्शन किती बी हो, टेन्शनमध्ये विसरून गेलो आम्ही काढायचं. आता चाललोय मस्तपैकी पटापट जाऊ गाईस. आमच्या गावात 2-1 दुकानं आहेत, बघतो. आधी व्हाईट लाईट चालू करू. ओके, सो हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द सेम एपिसोड. सकाळचे वाजले 5:30 आणि जस्ट उठलाय मी. झालाय अभ्यास. हा बघाईस असा अभ्यास चालू होता माझा. आय नो की मी थोडा जास्त सुधारलेलो आहे. हे इग्नोर करा काहीच. सो आता पाणी ठेवलंय गरम करायला. झालंय ऑलरेडी, पण आपल्याला जास्त गरम पण लागतं गाईज. पाणी गरम होते. पटपट अंघोळ करू, मंदिरात जाऊ, आरती वगैरे करू. 6 वाजेला आरती गाईज. सो जावं लागेल. थंडी खूप असते ना, असा विषय. हा माझा हमशकेल गाईज. रोज सकाळी व्हिडिओ बनवतो गाईज. जोक्स आर पार्ट, स्टेपनिफिकेशन व्हॅल्यू, ॲसिड व्हॅल्यू आणि अजून 2-3 टॉपिक्स चांगले कव्हर झालेले आहे देवाच्या कृपेने. आणि तिकडं पण चांगले आठवण येतील आपल्याला. चांगले पेपर्स गेले ना तर मग हे हेल्मेट आहे ना खूप लांब फिरायला जाणार आहे असा विषय. कारण खूप मोठ्या राईड्स येत आहेत. सोबत येणार आहे बेसिकली. आणि स्प्लेंडरने नाही आहे तर आधी बसने जायचे आणि त्याच्यानंतर मग ॲप्रॉक्स मोर दॅन 350 cc आपण बाईक घेणार आहे. आपण घेणार नाही, रेंट करणार आहे. मोर दॅन 450, 459 किंवा मग 650 cc गाडी चालवणार आहे आपण डायरेक्ट. खतरनाक विषय होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर. मी तुमचा दर्पण भावसार ॲज अ बोलू व्लॉग. मला फॉलो करा तुम्ही इंस्टाग्रामला, बोलू व्लॉग 8770 गाईज. भेटतो पटकन. अंघोळ वगैरे करून माहीत बी पेपर झाल्यानंतर भेटतो. बाय गाईज. तुम्ही देवाला प्रे करा की आपल्याला पेपर चांगला झाला पाहिजे. तेव्हा जाऊन आपली राईड सक्सेस होईल. बाय गाईज, लव यू ब्रो. बोई गाईज. भाई व्हिडिओ चालू केला नव्हता व्हिडिओचा गाईज. हे बघा सो गाईज आमचा आत्ता जस्ट पेपर झालेला आहे. आणि हे दोन्ही ट्विन्स आहेत. हे बघा, हा बी आणि तो बी. हे ऑलरेडी ब्लॉगमध्ये आलेले आहेत लेक्चरच्या वेळेस. हे दोन्हींना ओळखामध्ये एवढी घाण कन्फ्युजन होती ना भाई. हे बघा, याचा चेहरा बघा, राम इकडे बघ, आणि याचा चेहरा बघा. दोन्ही बी ट्विन आहेत गाईज. बिलकुल चेहरा ओळखला जात नाही गाईज. गुड मॉर्निंग, डे 2. आज आमच्या मम्मीची उपवास होते आणि उपवास झालेत आणि आम्ही
ते लहान लहान मुलांना जेवण असं लहान लहान मुलं येणारे जेवणाला. 11 पोरं सांगितले. 11 मैंने मस्त मस्त दोने मेरा दिल का ले गए छे नाही गाईज एकच सब्जेक्ट बाकी तो बी बॅगचा. हे वाईट अवस्था होते भाई. पडला रे देवा. म्हणजे जर युनिव्हर्सिटी वाल्याने 10,000 रुपये मागितले ना भाई पेपरच्या मागं 10,000 द्यायला तयार आहे पण पास करून द्या. एकच सब्जेक्ट लागलो गाईज सुटिकचा. रिजेक्टला टाकला असता निघून गेलो असतो पण बाकी संगत चांगलं नाही गाईज. संगत चांगली ठेवा कधी माणसाने. सगळ्याचा अभ्यास करतोय. किचनमध्ये गेलो चहा बनवला मम्मीने पिला मी. माहिती का पेपर चालू आहे डोक्यात काही समजत नाही. डोक्याची पूर्ण आई बहीण काका मावशी दीदी दादा सर्व झालेले आहे. बिलकुल काहीच कळत नाही काहीच नाही. डायरेक्ट हे नाही का दाढी बिडी करावं म्हटलं काय करावं कटिंग बिटिंग काहीच नाही. म्हणजे अभ्यास करतो बर बीप दिल में बीप. आता कसं असतं जीवनात अनेक अडचणी येत राहतात अनेक अडथळे येत राहतात चढाव उतार येत राहतात हे नाही का. तर माणसाने सावरून जायला पाहिजे. पण आता जर मी नाही सावरलो तर मला पुढच्या अजून 3 महिन्यामध्ये परत बॅक देणं पडेल आहे ना. नाही तर मी अभ्यास करून घेतो आता. नाही तर बॅकमध्ये बॅक आली परत बॅकमध्ये बॅक आली अरे भाई लई गाण. म्हणजे तुम्हाला सांगतो मी जर 2025 मध्ये आपलं काही झालं नाही ना तर 2027 मध्ये आपल्याला 2 नंबर धंदे चालू करावं लागतील गाईस. त्यांच्यामध्ये इन्क्लूड करेल मी किसन पाटीलला इन्क्लूड करेल मी रात्रीचे काय धंदे चालू करायला. किशाने मी रात्री आम्ही डंपर चालू करणार आहे आता. काय रेती आणि वाळू नाही हो गाईज डायरेक्ट त्या डंपर डायरेक्ट रशियावर इम्पोर्ट करणार आहे. रशिया डंपर आणणार आम्ही. जातो पहिले मला अर्जंट कॉल आलाय कॉल करून शेतावर जायचंय मला. भेटतो. माझ्या मम्मीला एवढा घाण परेशान केलाय मी डायरेक्ट विषय बोल डायरेक्ट ही डायरेक्ट किधरून गेली डायरेक्ट किधरून. हळू बोला आईला ऐकू जाईल आई बाजूलाच. तुला ऐकू गेलं काय ऐकू पण जाऊ नको तू हे असं काहीच. बघा असा रूम आहे माझा. मजबूत अभ्यास चालू आहे. लहान पोरं तरी बरं राहता काहीच. ट्रिमर होतं कबीर सिंगचं तुटलंय ते. कबीर दादा घेऊन गेला शूटला. कायरा अडवाणीकडे घेऊन गेला तो तोडून टाकला त्याने. माय पप्पा आली मा पप्पांसोबत बोलतो मी तुम्हाला भेटतो. बाई चॅनलला सबस्क्राईब करा. काय करताय घेवायचं सबस्क्राईब करा गाईज. गिव अवे येतोय लवकरच. गिव अवे येतोय लवकर. काय भेटेल गिव मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही नक्की. बाय बाय. 2 inches later. हाय गाईज ब्लॉग कंटिन्यू होतोय. रात्रीचे वाजले थांबा तुम्हाला दाखवतो मी. बॅटरी गेली गाईज. रात्रीचा टाईम होतोय 11:37. जस्ट अभ्यास निपटलाय. असा अभ्यास चालू होता गाईज. सो ब्लॉगमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं जसं माझ्या लाईफमध्ये चालू आहे तसं. डोंट माइंड इट गाईज. जोक्स आर पार्ट. भेटतो उद्या. बाय. चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटत आहे. बाय बाय.